नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कन्सेप्ट इज पॉवर ही सिरीज आपण सुरू केलेली आहे यूट्यूबवर. त्याच्यामध्ये काय करतोय आपण, रोज एक टॉपिक घेऊन येतोय आणि त्याची कन्सेप्ट समजावतोय आणि त्याच्यावरचे 4-5 एक्झाम्पल आपण घेतोय, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत आणि विदाऊट फॉर्म्युला, विदाऊट XY तुम्हाला कसं टॅकल करायचं हे तुम्हाला कळावं. कारण तुम्ही आजपर्यंत फॉर्म्युलाने शिकताय, XYने शिकताय, पण पेपरच्या वेळी तुम्ही ब्लँक होताय. ते जर तुम्हाला व्हायचं नसेल किंवा प्रश्न थोडासा फिरवून विचारला तर तुम्ही कन्फ्यूज होताय, ते जर तुम्हाला व्हायचं नसेल तर ही सिरीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि तुमचं काम काय आहे, हे लेक्चर बघायचं, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सांगायचं, स्टेटस ठेवा व्हॉट्सअपला, इतर ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा चांगला कंटेंट पोहोचेल. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला आवडलं लेक्चर तर लाईकसुद्धा तुम्ही करू शकताय. ठीक आहे. तर आजच्या कन्सेप्ट इज पॉवरच्या सिरीजमध्ये आपण टॉपिक निवडलेला आहे तो म्हणजे पार्टनरशिप. ठीक आहे, भागीदारी ह्याला असं आपण म्हणतो. तर कसे असतात ह्याच्यावरचे प्रश्न, 2-3 जण बिझनेसमध्ये एंटर करतात आणि मग ते ठराविक रक्कम गुंतवतात ठराविक काळासाठी, मग त्यांना काहीतरी नफा होतो. तर तो नफा ते एकमेकांच्यात कशा पद्धतीनं वाटतील तर याच्यावरचे प्रश्न याच्यात येतात. ठीक आहे, ही आपली बॅच आहे, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 ची बॅच आहे. 2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, मग ती MPSC ची असो, टेटची असो, ठीक आहे, तलाठीची असो, त्या सगळ्यांसाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ह्याच्यात आपण डिटेल सगळं घेतलेलं आहे. एज्युकल्चर ॲपवर ही बॅच आहे, ही संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्तेची बॅच. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कन्सेप्ट समजावून देतो आणि MPSCचे आतापर्यंत झालेले 2009 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकातील सगळ्या प्रश्नांचं आपण एक्सप्लेनेशन याच्यामध्ये घेतलेलं आहे. जवळजवळ 103 प्रश्नपत्रिका आहेत, 103 पेपरमधल्या ह्याचं आपण डिस्कशन ह्याच्यात घेतोय. 3000च्या आसपास प्रश्नांचं डिस्कशन वर्गात घेणारी ही आत्ता महाराष्ट्रातील एकमेव बॅच आहे. तुम्ही कधीही कुठेही जाऊन कन्फर्म करू शकता. तर एवढं डिटेल आणि एवढं सगळं घेणारी आत्ता सध्या कुठलीही बॅच नाही आहे दुसरी. तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता खूप चांगलं करायचं आहे, विदाऊट फॉर्म्युला शिकायचं आहे, कन्सेप्ट तुमच्या पक्क्या करायचे आहेत, तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. चला तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. पार्टनरशिप हा टॉपिक घेतलेला आहे आणि पार्टनरशिपची एक सिंपल कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरून ह्याच्यावरचे आपण प्रश्न पाहूया. पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी. तर एवढंच लक्षात ठेवायचं, नफा म्हणजे प्रॉफिट नेहमी कसा डिवाइड केला जातो, प्रॉफिट नेहमी इन्व्हेस्टमेंट आणि टाइम या दोन्ही गोष्टींचा विचार करून डिवाइड केला जातो. फक्त इन्व्हेस्टमेंट जास्त आहे म्हणून त्याला प्रॉफिट जास्त असं नाही. ठीक आहे, जर मी 1 लाख रुपये भरलेत आणि तुम्ही 10,000 रुपये भरलेत, पण मी 1 लाख रुपये 2 दिवसासाठी दिले तुम्हाला, तर मग काय तुम्ही वर्षाच्या शेवटी मला प्रॉफिट देणार आहे का जास्त? नाही. तुमचे 10,000 रुपये तुम्हाला वापरायला भेटले ना वर्षभर, माझे 1 लाख 2 दिवसात काय करणार आहे? म्हणजे ज्याची इन्व्हेस्टमेंट जास्त त्याला प्रॉफिट जास्त, हे समीकरण चुकीचं आहे. तर प्रॉफिट कशावर डिपेंड असतो? इन्व्हेस्टमेंटवर पण आणि टाइमवर पण. याच कन्सेप्टवर आधारित आपण आज 5-6 प्रश्न घेऊन आलोय. हे तुम्ही बघायचे आहेत व्यवस्थितपणे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरचा प्रश्न आला तर डेफिनेटली तो सुटणार आहे. चला पाहूया आपण काय प्रश्न आहे. X, Y आणि Z ने 4,900, 6,300 आणि 7,000 एकाच योजनेत गुंतवले. X ला जर 749 नफा मिळाला तर Z ला किती? बघा कसं लिहायचं, X, Y आणि Z किती रुपये गुंतवलेत? 4,900 रुपये गुंतवलेत, 6,300 रुपये गुंतवलेत आणि 7,000 रुपये गुंतवलेत. किती काळासाठी गुंतवलेत ते दिलंच नाहीये, याचा अर्थ समान कालावधीसाठी गुंतवलेत, म्हणजे त्याचा काही संबंधच नाही. आपल्याला फक्त आता इन्व्हेस्टमेंट वरूनच प्रॉफिटचं रेशो निघतं. कसं काढायचा? 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 शून्याला हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. परत 49, 63, 70 आहे, म्हणजे काय होणार? 7 7 49, 7 9 63 आणि 7 10 70. तर किती प्रमाणात नफा वाटला जाईल, प्रॉफिट किती प्रमाणात वाटला जाईल? 7 9 10. आता प्रश्नामध्ये काय म्हटलंय, जर X ला 749 रुपये नफा झाला, मला सांगा आपल्या भाषेत किती नफा झालाय X ला? 7. म्हणजे मी असं म्हणू का, आपल्या 7 ला ते किती म्हणतायत? 749 म्हणतायत. तर आपल्या 1 ला किती म्हणतील रे? ह्या 7 न भागायचं इकडं, 7 1 7, 7 0 0, 7 7 49. आपल्या 1 ला किती म्हणतील? 107. विचारलंय काय, तर Z ला किती नफा मिळेल? Z किती आहे रे? 10. मग मला सांगा आपल्या 1 ला 107 आहे तर आपल्या 10 ला किती?
1070. इकडे एक शून्य वाढवलं, इकडे पण एक शून्य वाढव. काय आला आन्सर? ऑप्शन नंबर 2. कुठे तुला ह्याच्यात आपण ॲज्युम केलेलं दिसतंय, फॉर्म्युला वापरलेला दिसतोय, एक्स वाय काय वापरलेलं दिसतंय? नाही. आपलं आणि त्यांचं. तर हे आपलं आणि त्यांचंच आपण त्या बॅचमध्ये एकदम त्याच पद्धतीने सगळी बॅच आपण कंडक्ट केलेली आहे, की जिथं तुम्हाला रट्टा मारायला लागणार नाही, फॉर्म्युले पाठ करायला लागणार नाहीत, एक्स वाय पकडायला लागणार नाही, प्रश्न बघायचा, अंडरस्टँड करायचा आणि मग नंतर कन्सेप्टनं सोडवायचं. कळालं सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. एका व्यापारातील राम, मोहन, श्याम यांची भागीदारी किती आहे? 5-6-9. राम, मोहन आणि श्याम यांची भागीदारी आहे 5-6-9. व्यापारात 24,000 रुपयांचा फायदा झाला. 24,000 रुपयांचा फायदा झाला आणि तो आता तिघांच्यात वाटायचा आहे. मग मी काय करणार? आपल्याला टोटल फायदा बघणार किती झालाय. 5 आणि 6 11, 11 9 20. आपल्या भाषेत किती फायदा झालाय? 20. पण त्यांच्या भाषेत किती आहे? 24,000. म्हणजे आपल्या 20ला काय म्हणतायत? 24,000. मग आपल्या 1ला काय म्हणतील? 20ने इकडे भागायचं, शून्याला शून्य गेले, 2-12 24 आणि हे 2 शून्य. आपल्या 1ला किती म्हणतायत? 1200. विचारलंय काय? एकट्या श्यामला किती नफा होईल? एकट्या श्यामला 1 म्हणजे 1200, श्याम किती आहे रे? 9. 1 म्हणजे 1200, तर 9 म्हणजे किती? 12 अष्टोदर्शे आणि त्याच्यावर काय येणार? 2 शून्य. 10,800. एकट्या श्यामचा फायदा किती? 10,800 इथं येणार. ऑप्शन नंबर 3. एकट्या श्यामचा फायदा किती? 10,800. कळालं? सगळे एक्झाम्पल अख्खं गणित आपण आपलं आणि त्यांचं सोडवलेलं आहे. तुम्हाला फक्त माझ्याकडून एकदा शिकायची गरज आहे. आणि आता हे मी खुलेआम सांगतोय, तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळवायचे असतील तर एकदा माझ्याकडून शिकून बघा. मी कुठलाच टॉपिक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत नाही. स्टार्ट टू एंड तुम्हाला सगळं एकसारखंच वाटेल. 100 ठिकाणी 100 वेगवेगळ्या मेथड वापरायची गरज नाही. ब्रुसलीचा डायलॉग माहिती ना, तो काय म्हणतो? एकच पंच अशा शिका की तो एकदा जर तुम्ही अपोनंटला मारला की तो डायरेक्ट पडलाच पाहिजे, बसलाच पाहिजे तो कायमचा. वेगवेगळे हे करायची गरजच नाही. एका पंचवर आपलं खूप मोठी पकड पाहिजे. तो पंच एकदा बसला की समोरचा उठला नाही पाहिजे. तसंच आहे. एकच मेथड एवढी स्ट्रॉंग करायची, एवढी स्ट्रॉंग, बस मग किती फास्टच सुटलं पाहिजे डायरेक्ट. प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या मेथड शिकला ना, ह्याचा हा शॉर्टकट आणि त्याचा तो शॉर्टकट, नाही होत. मी लिहून देतो तुला, नाही होत असं. असे मार्क मिळत नसतात गणितात. प्रत्येक वेळी वेगवेगळे गोष्टी लक्षात ठेवणं होत नाही पॉसिबल ते. ठीक आहे. चलो पुढे जाऊ आपण. अरुणने 12,000 भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर विनयने 15,000 गुंतवून भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर म्हणजे बिझनेस एका वर्षाचा आहे. या व्यवसायात त्यांना एकूण 2,200 रुपये नफा मिळाला. तर विनयचा नफ्यातील हिस्सा कोण आहे आपल्याकडे? अरुण आहे आणि विनय आहे. काय म्हटलंय? अरुणने 12,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केलाय, 12,000 रुपये, आणि विनयने 4 महिन्यानंतर केलंय. म्हणजे बिझनेस वर्षाचा आहे, विनय 4 महिन्यानंतर आलाय. म्हणजे पहिले 4 महिने विनय नव्हताच. त्यानं जे त्याचे 15,000 रुपये टाकले ते पहिल्या 4 महिन्यांसाठी नव्हते. मग जे उरले किती वर्षामध्ये? 8 महिने उरले. म्हणजे विनयचे पैसे 8 महिन्यांसाठी होते. अरुण विषयी काय बोललंय का? तो किती आलाय? म्हणजे अरुण पूर्ण वर्षभर होता. म्हणजे अरुणचे हे 12,000 रुपये 12 महिन्यांसाठी होते आणि विनय 4 महिने लेट आला. याचा अर्थ त्याचे पैसे फक्त 8 महिन्यांसाठी होते. मग सांगा, या 3 शून्याला हे 3 शून्य गेले. मग आता परत काय करणार? 4 त्रिकोण 12, 4 दुनी 8. परत काय करणार? 3 एके 3, 3 पाची 15, बे एक बे, बे सख 12. म्हणजे फायनली उरलं काय? 6 आणि 5. म्हणजे अरुण आणि विनय यांचा नफा कसा वाटला जाणार? 6-5. त्यांना नफा झालाय किती? 2,200. त्यांना नफा झालाय किती? 2,200. मला सांगा, आपल्या भाषेत टोटल नफा किती झालाय? 6 आणि 5 11. म्हणजे मी असं म्हणू का, आपल्या 11ला ते काय म्हणतात? 2,200. तर आपल्या 1ला काय म्हणतील ते? 11 दुनी 22, 200. विचारले काय? तर विनयचा नफ्यातील हिस्सा, विनय किती आहे? 5. 1ला 200 आहे, तर 5ला किती येणार? मग 5 दुनी 10 म्हणजे 1000. तर विनयचा नफ्यातील हिस्सा किती रे? 1000 रुपये. कळलं का? वेगळं काहीही करत नाहीये, फक्त आपला आणि त्यांचा यूज केलेला आहे. सगळ्या मेथड त्याच आहेत. ज्याचे पैसे जेवढ्या कालावधीसाठी, जे आपण सुरुवातीला कन्सेप्ट शिकलो, इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम, इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम, त्या पद्धतीनं प्रॉफिट लॉसचा रेशो काढायचा. हा रेशोच असतो. कळलं? समजतंय सगळ्यांना व्यवस्थित? आणि तुमचे काही जरी डाऊट असतील तर मला या नंबरवर तुम्ही पाठवू शकता.
डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी मी या फील्डमध्ये फेमस आहे. मी मेसेज रीड केल्यानंतर मेसेजला रिप्लाय देतो, तुमचे डाऊट सॉल्व्ह करतो, कधी लिहून पाठवतो, कधी म्हणतो व्हिडिओ करायला लागेल, कधी ऑडिओ नोट्स पाठवतो. काही जरी केलं तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं. तुम्हाला फक्त ह्या नंबरवर मला जो काय प्रश्न आहे त्याचा कुठल्याही टेस्ट सिरीजचा असू दे, पुण्यामध्ये तुम्ही जी पण टेस्ट सिरीज लावली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्या पर्टिक्युलर सरांनी सर खूपच मोठं दिलं, ह्याचा शॉर्टकट तुमच्याकडे काय आहे का, किंवा ह्याला शॉर्टमध्ये तुम्हाला काय करता येते का, तर आपण कन्सेप्टनं शॉर्टमध्ये कसं करता येते ते आपण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. हरीने 4,500 भांडवल 2 वर्षांकरता, हरीने 4,500 भांडवल 2 वर्षांकरता आणि रामने 6,000 रुपये भांडवल 3 वर्षांकरता, 6,000 रुपये भांडवल 3 वर्षांकरता एका धंद्यात गुंतवले. त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामचा नफा दिलाय तुम्हाला 1,200, तर हरीचा विचारलाय. बघा पहिल्यांदा ह्याचा रेशो काढू. 2 शून्याला 2 शून्य गेले, 15 त्रिक 45, 15 चोक 60, 3 ला 3 कॅन्सल, बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजे यांचा नफा कशा रेशोमध्ये 1:2. त्यांनी काय सांगितलं, रामला 1,200 रुपये मिळाले. राम किती आता 2, आपल्या 2ला किती म्हणतायत ते 1,200, 2ला 1,200 म्हणत असतील तर 1ला किती म्हणणार 600. त्यांनी हरीचा वाटा विचारला आपल्याला, हरीला किती मिळणार रे मग 600 रुपये, हरीला किती मिळणार मग 600 रुपये. कळालं सगळ्यांना व्यवस्थित, हरीला मिळणार 600 रुपये. चला पुढे जाऊ आपण. प्रिया व शारदा यांनी प्रत्येकी 1,50,000 व 2,40,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी 65,000चा फायदा झाला तर तो दोघींमध्ये वाटा. प्रिया आणि शारदा यांनी 1,50,000 रुपये आणि 2,40,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. बरोबर, किती कालावधीसाठी दिलं नाही याचा अर्थ सेम कालावधीसाठी, वर्षाच्या वर्ष, एक वर्ष कॅन्सलच होणार आहे. मग शून्य कट करा, हे 4 शून्याला हे 4 शून्य गेले, 3 5 15, 3 8 24, त्यांचा नफा किती मध्ये डिवाइड होणार 5:8 रेशो मध्ये त्यांचा नफा डिवाइड होणार. मला सांगा त्यांना टोटल नफा झालाय किती 65,000, त्यांना टोटल नफा झालाय किती 65,000. आपल्या भाषेत टोटल नफा किती 8 आणि 5 13, म्हणजे आपल्या 13ला किती रे 65,000, तर आपल्या 1ला किती 13 5 65, 1ला 5,000 विचारलंय की त्यांचा नफा किती. मग 1ला 5,000 असेल तर 5ला किती 5 5 25,000 आणि 8ला किती 8 5 40,000, म्हणजे त्या दोघींचा नफा काय असणार आहे 25,000 आणि 40,000. ऑप्शन नंबर 3. कळालं. तर हा होता आपला प्रॉफिट अँड लॉस पार्टनरशिप मधला एक टाईप होता हा, की ज्याचे प्रश्न तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं, नफा हा इन्व्हेस्टमेंट आणि टाइमवर डिपेंड असतो, याच्यावर सोडवू शकता. आता या दोन आपल्या टेस्ट सिरीज आहेत. ही परीक्षण 1.0 आहे आणि ही परीक्षण 2.0 आहे. परीक्षण 1.0 मध्ये आपण टॉपिक वाईज 30 टेस्ट घेतलेले आहेत, प्रत्येकी 20 प्रश्नाच्या, म्हणजे जवळजवळ 600 प्रश्नांची सराव होणार आहे. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे. सगळे प्रश्न माझे आहेत, आयोगाच्या पॅटर्ननुसार बनवलेले आहेत मी, आणि प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे आणि मग तो टॉपिक घेतलेला आहे आपण. तर अशी 600 प्रश्नांची तयारी तुम्हाला परीक्षण 1 मधून मिळून जाईल. आणि ही परीक्षण 2 टेस्ट सिरीज आहे, ही आपण मिक्स स्वरूपाची ठेवलेली आहे. 15 टेस्ट आहेत, 20 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतील. तर असे हे 300 प्रश्नांची तयारी, म्हणजे हे टोटल 600 आणि 300 900 प्रश्न एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला या दोन्ही टेस्ट सिरीजमध्ये भेटणार आहेत. तर ही दोन्ही टेस्ट सिरीज तुम्ही एज्युकल्चर या ॲपवर जाऊन जॉईन करू शकता. त्याचं डिटेल व्हिडिओ एक्सप्लेनेशन, प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक टेस्टचं एक्सप्लेनेशन जवळजवळ 1 तास ते सव्वा तासाचं आहे. त्यामुळे एकदम डिटेल गडबड न करता एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. 20 मिनिटात उडवले असलं काही नाही, तास सव्वा तासाचे एक्सप्लेनेशन आहे. प्रॉपर इकडचं तिकडच्या प्रिडिक्शन टाईप, ह्याच्यावर अजून काय होऊ शकतं अशा पद्धतीनं ते सगळं समजावलेलं आहे. तुम्हाला सरावासाठी हे खूपच व्यवस्थित कामाला येईल. आणि आता जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल आणि इथपर्यंत तुम्ही टिकला असाल तर डेफिनेटली तुमच्या इतर सगळ्या टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही सुद्धा पहिल्यांदा सगळे लेक्चर रोज बघा, तुम्हाला परीक्षेसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. रोज संध्याकाळी 5 वाजता आपण हे लेक्चर अपलोड करतोय. तर रोज संध्याकाळी 5ला तुमचं एकच काम आहे, लेक्चर पडल्या ते बघणं, दॅट्स इट. हे तुम्ही सुद्धा रुटीन लावून घ्या तुमचं,
तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.